नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अशा 10 घडामोडी ज्या तुमच्या पुढच्या कोणत्याही एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, जो आहे अलीकडे ऑल इन वन पॅकेज व्हिसा योजना कोणत्या देशाने सुरू केली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने ऑल इन वन पॅकेज व्हिसा या नवीन डिजिटल प्रवास योजनेचा पायलट टप्पा सुरू केला. या योजनेअंतर्गत विमान तिकीट, हॉटेल आणि व्हिसा एकाच डिजिटल बुकिंगद्वारे उपलब्ध करून प्रवास अधिक सोपा करण्यात आला आहे. प्रारंभिक टप्प्यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर 4 देशांचा समावेश यात करण्यात आला. ही योजना सौदी व्हिजन 2030 अंतर्गत राबविण्यात येत आहे. पॅकेजची सुरुवातीची किंमत सौदी रियाल 4,000 असून किमान 2 दिवसांचा मुक्काम यामध्ये आवश्यक आहे. ही प्रणाली एका बुकिंगमध्ये जास्तीत जास्त 14 प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देते. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्वाच्या प्रश्नांना. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये जयपूरला जागतिक स्तरावर कितवे स्थान मिळाले आहे? प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6वे. हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये जयपूर हे टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारे भारतातील एकमेव शहर ठरले आहे. जयपूरला जागतिक स्तरावर 6वे स्थान मिळाले आहे. लंडन हे जगातील सर्वात आनंदी शहर म्हणून प्रथम क्रमांकावर आहे. तसेच जयपूरला वर्ल्ड्स बेस्ट सिटीज फॉर आर्ट अँड कल्चर 2026 यादीत जागतिक स्तरावर 18वे स्थान प्राप्त झाले आहे. राजस्थान राज्याबद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 30 मार्च 1949 रोजी. राजधानी आहे जयपूर. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राष्ट्रीय उद्याने रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत दिलवाडा मंदिरे, ब्रह्मा मंदिर, अजमेर शरीफ दर्गा आणि कर्णी माता मंदिर. प्रश्न दुसरा, साऊथ इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महेश मुरलीधर पाई. भारतीय रिझर्व्ह बँकेने महेश मुरलीधर पाई यांची साऊथ इंडियन बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती मंजूर केली आहे. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल. महेश पाई सध्या कॅनडा बँकेचे चीफ जनरल मॅनेजर असून डिजिटल बँकिंग आणि इनोव्हेशन विभागाचे नेतृत्व करत आहेत. पुढला प्रश्न, अलीकडे उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी सुरू केलेल्या कॅशलेस वैद्यकीय योजनेचे नाव काय आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुरुदक्षिणा. उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे. या योजनेला गुरुदक्षिणा हे लोकप्रिय नाव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. योजनेअंतर्गत शिक्षक, शिक्षामित्र, प्रशिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जातील. या योजनेसाठी उत्तर प्रदेश सरकार दरवर्षी सुमारे रुपये 447 कोटी विमा प्रीमियमवर खर्च करणार आहे. उत्तर प्रदेश राज्याबद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 24 जानेवारी 1950 रोजी. राजधानी आहे लखनौ. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी आणि उर्दू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत काशी विश्वनाथ मंदिर, राम जन्मभूमी आणि त्रिवेणी संगम. प्रश्न चौथा आहे, अलीकडे जाहीर करण्यात आलेल्या जिनेव्हा एआय समिट 2027 चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? प्रश्न क्रमांक 4 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडने 21 व 22 जून 2027 रोजी जिनिव्हा येथे जिनिव्हा एआय समिट 2027 आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ही परिषद पॅलेक्सपो जिनेव्हा येथे होणार आहे. परिषद ITU AI फॉर गुड ग्लोबल समिट सोबत आयोजित केली जाणार आहे. प्रश्न 5वा आहे, अलीकडे DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने पिनाका LRGR लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी कुठे केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
चांदीपूर, ओडिसा. DRDOने पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी उड्डाण चाचणी पार पाडली. ही चाचणी एकात्मिक चाचणी क्षेत्र चांदीपूर, ओडिसा येथे पार पडली. यामध्ये रॉकेटची किमान 60 किलोमीटर अंतरासाठी चाचणी करण्यात आली. ओडिसा स्थापना करण्यात आली होती 1 एप्रिल 1936 रोजी. राजधानी आहे भुवनेश्वर. अधिकृत भाषा वापरली जाते ओडिया. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी आणि राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंभमपती. प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि भितरकनिका राष्ट्रीय उद्यान. प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत श्री जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि लिंगराज मंदिर. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा 6वा प्रश्न आहे, मधुमेहाच्या उपचारासाठी भारतात अलीकडे लॉन्च झालेले जगातील आठवड्यातून एकदा दिले जाणारे बेसल इन्सुलिन कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अविक्ली. भारतात अविक्ली हे जगातील पहिले आठवड्यातून एकदाच दिले जाणारे बेसल इन्सुलिन लॉन्च करण्यात आले. या औषधामध्ये इन्सुलिन इकोडेक हा घटक असून तो डेन्मार्कची नोवो नार्डिस्क कंपनी बाजारात आणत आहे. भारतात हे औषध टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी मंजूर करण्यात आले आहे. प्रश्न 7वा, अलीकडे मानस अँड महाभारत या आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्राचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, किर्गिस्तान. 4 ते 7 जुलै 2026 दरम्यान भारतीय शिष्टमंडळाने किर्गिस्तानला भेट दिली. या भेटीदरम्यान बिश्केक येथे मानस आणि महाभारता आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राची स्थापना मानस नॅशनल अकॅडमी आणि सेंटर फॉर स्टडीज ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स नवी दिल्ली यांच्या सहकार्याने करण्यात आली. हे केंद्र तुलनात्मक सभ्यता अध्ययन आणि भारत किर्गिस्तान शैक्षणिक सहकार्याला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न 8वा आहे, अलीकडे उडान योजनेअंतर्गत पूर्ण विकसित विमानतळ कोणत्या जिल्ह्यात उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे? प्रश्न 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीकाकुलम. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात उडान योजनेअंतर्गत नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. हा विमानतळ उड्डाणम प्रदेशातील मंदासा येथे प्रस्तावित आहे. तसेच पलासा येथे 1261 एकर जागेवर देशांतर्गत विमानतळ विकसित केला जाणार आहे. सुधारित उडान योजनेअंतर्गत 2026 ते 2036 या कालावधीत 100 नवीन विमानतळ विकसित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेश राज्याबद्दल जाणून घ्या. तर आंध्र प्रदेशची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. अधिकृत भाषा वापरली जाते तेलुगू. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान, पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर, श्रीशैलम मंदिर आणि कनकदुर्गा मंदिर. प्रश्न 9वा, ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे नवीन संशोधन केंद्र कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश. JP नड्डा हिमाचल प्रदेशातील किलॉंग येथे ICMR संशोधन केंद्राची पायाभरणी करणार आहेत. या केंद्रात उंचीवरील आरोग्य समस्या आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या आरोग्य परिणामांवर संशोधन केले जाईल. हे केंद्र AFMS आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस आणि DRDO यांच्या सहकार्याने आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत कार्य करणार आहे. हिमाचल प्रदेश स्थापना झाली होती 25 जानेवारी 1971 रोजी. हिमाचल प्रदेशच्या 2 राजधान्या आहे. उन्हाळी राजधानी आहे शिमला आणि हिवाळी राजधानी आहे धर्मशाळा. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी आणि संस्कृत. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुक्खू आणि राज्यपाल आहेत कविंदर गुप्ता. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, पिन व्हॅली नॅशनल पार्क आणि सिंबलबारा नॅशनल पार्क. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत जाखू मंदिर, हिडिंबा देवी मंदिर, ज्वालाजी मंदिर आणि चिंतापूर्णी मंदिर. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने सुरू केलेल्या नवीन केंद्रीकृत IT प्रणालीचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, EPFO 2.01.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO 2.01 ही नवीन केंद्रीकृत IT सक्षम प्रणाली सुरू केली आहे. ही पुढील पिढीची प्रणाली असून PF दाव्यांचे जलद निकालीकरण आणि व्याजाची लवकर नोंद करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये युनिफाईड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न. भारतातील 6वे पूर्ण साक्षर राज्य म्हणून कोणत्या राज्याला मान्यता देण्यात आली आहे? ऑप्शन ए आहे उत्तराखंड, ऑप्शन बी आहे हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी आहे मिझोराम आणि ऑप्शन डी आहे गोवा. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी चालेल, पण प्रयत्न सगळ्यांना करायचा आहे. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसोबत. धन्यवाद.